म्हणजे तो पुन्हा उद्या येण्यासाठी तयार होता, पण फक्त 2 मिनिटं त्याच्याकडे नव्हते त्या दिवशी. इथे आल्यानंतर काय काय गोष्टी अशा माहिती पडल्या ज्या इंडियामध्ये आपल्याला कधी माहिती नाही पडणार. आणि इथे खूप मागणी असते म्हणजे मिक्सरला, असे इंडियन टाईपचे जे मिक्सर असतात त्यांना स्पेशली. नमस्कार, मी ज्योत्स्ना तुम्हा सगळ्यांचं आपल्या इंडियन फॅमिली यूके यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. तर आज पासून 2 दिवसच राहिलेले आम्हाला भारतामध्ये येण्यासाठी. तर भारतातून इथे आल्यानंतर जेवढी एक्साइटमेंट असते नवीन नवीन गोष्टी घेण्याचे, त्या गोष्टी सगळ्या विकाव्या लागतात आपण जेव्हा भारतात पुन्हा जाणार आहे. जसं घर होतं ॲज इट इज करून द्यावं लागतं रिकामं. सो आमची आवरावर चालू आहे ते तुम्हाला लास्टच्या व्हिडिओमध्ये तर मी तुम्हाला सांगितलंच होतं. पूर्ण आमची पॅकिंग वगैरे चालू आहे. पण ज्या गोष्टी आम्ही इथे विकत घेतल्या होत्या किंवा कोणी आम्हाला गिफ्ट दिलेल्या त्या गोष्टी आपल्याला जाण्याच्या आधी घराच्या बाहेर काढायच्या असतात, एम्प्टी करून घर द्यायचं असतं. त्या गोष्टी तर काढणार आहोत. आमचा पूर्ण दिवस आज त्याच्यामध्येच बिझी असणार आहे, कारण अर्ध्या गोष्टी आम्ही विकलेल्या आहेत ऑनलाईन साईटवरती, जसं मी व्हिडिओमध्ये बऱ्याच वेळा सांगते तसं. आणि काही गोष्टी आम्ही डोनेट पण करणार आहोत. ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला, म्हणजे पूर्ण दिवसाच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळालंच की आम्ही काय डोनेट करणार आहे आणि काय गोष्टी विकल्यात त्या. पण सुरुवातीला सुहासचा जो प्रोजेक्टसाठी लॅपटॉप दिला होता इथे यूकेमध्ये आल्यानंतर, तो लॅपटॉप आम्हाला पार्सल करायचा आहे. सो त्याच्यासाठी पण त्यांनी आम्हाला बॉक्स पाठवलेला आहे. तर त्याला आधी पॅकिंग करायची आहे त्या बॉक्समध्ये लॅपटॉपला, आणि तो कुरिअर करायचा आहे. तर हा रिकामा बॉक्स सुहासच्या कंपनीने पाठवला होता लॅपटॉप पाठवण्यासाठी. म्हणजे जे कोणी इंडियाला चाललंय त्यांच्या सगळ्यांच्याच घरी असे एम्प्टी बॉक्स पाठवले होते. लॅपटॉपला कुरिअरमध्ये काही होऊ नये म्हणून पाठवले असतील मे बी. तर आता त्याच्यामध्ये आम्ही ते भरतोय. पण एक सांगायचं होतं की इथे वेळेला खूप महत्त्व असतं. तर लास्ट टाइम असंच झालं होतं, सुहासचा लॅपटॉप खराब झाला होता. पहिले हे काय, तर लास्ट टाइम असंच झालं होतं, सुहासचा लॅपटॉप खराब झाला होता. तर ज्या दिवशी आम्ही कुरिअर करणार होतो त्याच्या आदल्या दिवशीच आम्ही पॅकिंग वगैरे करून ठेवली होती छान बॉक्समध्ये. पण जेव्हा कुरिअर घेण्यासाठी आला माणूस तेव्हा आम्ही लॅपटॉप फर्स्ट फ्लोअरला ठेवलं होतं, कारण सम्या सतत इथे तिथे हात लावत असते. म्हणून म्हटलं ती हात लावेल लॅपटॉपला म्हणून वरती ठेवला. पण जेव्हा कुरिअर घेण्यासाठी आलं तेव्हा त्याला म्हटलं की 2 मिनिटं फक्त थांब, वरती जाऊन मी लॅपटॉप घेऊन येते. पण 2 मिनिटं पण तो थांबला नाही. तो म्हणाला की उद्या लॅपटॉप खाली आणून ठेवा, मी पुन्हा येईन घेण्यासाठी उद्या. म्हणजे तो पुन्हा उद्या येण्यासाठी तयार होता, पण फक्त 2 मिनिटं त्याच्याकडे नव्हते त्या दिवशी थांबण्यासाठी. सो म्हटलं सकाळी सकाळीच पॅक करून घेऊ लॅपटॉप आणि खालीच ठेवून देऊ, म्हणजे पूर्ण दिवसात जेव्हा केव्हा येईल तो तेव्हा तो व्हॉइस चेंज करून नंतर. तर आता सगळीकडून अशी टेप लावून घेत. अरे हे राहिलं आपलं चार्जर राहिलं. आता हा बेड आम्हाला विकायचा आहे, कारण आम्ही 4-5 महिन्यापूर्वीच घेतला होता. कबीर जन्मला त्याच्या आधी फक्त 2-3 दिवस आधी आम्ही ऑर्डर केला होता, कारण तेव्हा सांगितलं होतं की हेल्थ विजिटर घरी येणार तर सम्याचा वेगळा बेडरूम पाहिजे. सो तशी अरेंजमेंट करण्यासाठी नवीन घेतला होता. नवीनच आहे म्हणून म्हटलं विकावा. तर घेताना तर जास्त प्राइसला घेतला होता, पण तो एकदा का शोरूम मधून बाहेर पडला की त्याची ऑटोमॅटिकली हाफ प्राइस होते. सो हाफ प्राइस मध्ये आम्ही विकणार आहे, म्हणजे विकला गेलेला आहे ग्रुपवरती. सो थोड्याच वेळात कलेक्शन करण्यासाठी येतील, पण सध्या आम्ही हलवला नाहीये, कारण याची गादी तुम्ही बघू शकतात. लेंथ, त्याची हाईट आणि लेंथ किती मोठी आहे. तर एका माणसाने तर ती उचलली जाणार नाही. म्हणजे कलेक्शनसाठी येणार आहे ते आणि सुहास मिळून असे दोघे उचलतील गादी आणि घेऊन जातील. बाकी बेड तर हलका आहे, म्हणजे बॉक्स दिसत असले तरी खूप लाईट वेट आहे, इझिली ते घेऊन जाऊ शकतात. सो मॅनपॉवरची इथे ऑलवेज कमी असते, मी नेहमीच सांगते. तर त्याच्यामुळे जे काही करायचं आपल्यालाच करायचं असतं. सो ज्यांनी विकत घेतलेलं आहे आमच्याकडून तेच कलेक्शन करण्यासाठी पण येणार आहेत बेड. तर वरचं तर सगळं मी दाखवलं काय काय खाली करतोय, पण खाली पण खूप सारे सामान काढून ठेवलेले आहे, पिल्लूचे प्रॅम वगैरे. तर आता आपण खाली जाऊ, पण जाताना मी लॅपटॉप पण आठवणीने घेऊन जाणार आहे, का तर तो थोड्याच वेळात कलेक्शन करण्यासाठी येईल लॅपटॉपला. तर चला. इथे बरेच ग्रुप असतात, म्हणजे लीड्स ग्रुप असेल किंवा इंडियन ग्रुप असेल, तर असे बरेच ग्रुप्स असतात ज्याच्यामध्ये आम्ही कनेक्ट होतो. आणि त्या ग्रुपमध्ये आम्ही सर्क्युलेट केलं होतं की आम्ही आता इंडियाला जाणार आहे, तर बऱ्याचशा गोष्टी आम्हाला नको आहेत किंवा आम्ही विकणार आहोत अशा. तर बरेच इन्क्वायरी आली होती. त्याच्यामध्ये अशी एक फॅमिली होती ज्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट केलं की त्यांना न्यूबॉर्न बेबी झालेला आहे. सो त्यांना
पाहिजे म्हणजे गरजू लोकांना आम्ही डोनेट करणार आहोत. तर त्याच्यामध्ये आहे प्रॅम तर तुम्ही बरेच वेळा बघितले असेल. कबीरला आम्ही त्याच्यामध्ये पूर्ण फिरवायला घेऊन जात होतो. तर हे प्रॅमचं वरती आहे. छोटा न्यूबॉर्न बेबी असतं तेव्हा झोपण्यासाठी एग असं लागतंच. सो हे न्यूबॉर्न बेबीची प्रॅम आहे. शिवाय कार सीट पण तुम्ही बघितले असेल. जेव्हा आम्ही कबीरला कारमधून घेऊन जायचो तेव्हा कार सीट आहे, त्याला पॅक केलं होतं कारण ते आम्ही नेहमी यूज करत नाही. कारने कुठे जाणार असेल तरच करतो. त्याचबरोबर इकडे बॅसिनेट होतं कबीरचं. ठेव तिथे. आणि ते समी आहे. आम्ही जेवढा पसारा आवरू ना तेवढाच ती पसारा जास्त वाढवते आमच्यासाठी. हेल्प करत पण नाहीये पण पसारा वाढवते. तर ही बॅसिनेट आहे जी आम्हाला ताईने दिली होती. UK मध्ये मी बऱ्याच वेळा सांगितलं असेल व्हिडिओमध्ये. आमची इकडे एक ताई आहे मांडलेली. सो तिचं ना हेमांगी ताई आहे. तिने बरीच आम्हाला हेल्प केली आहे. पण ही बॅसिनेट आणि हे झोका म्हणजे स्विंग तर हे त्यांनी आम्हाला दिलं होतं कबीर झाल्यानंतर. सो हे सगळं आम्ही एकत्रच डोनेट करणार आहोत. आणि हे प्रॅमचंच खालचं आहे व्हील्स वगैरे. तर इथे बाथटब पण आहे. तर बाथटब पण आम्ही एकत्रच देणार आहे. म्हणजे ज्या पण गोष्टी आहेत त्या म्हणजे घर पण एकत्रच रिकामं होईल. पुन्हा कोणाला द्यायचा विचार करावा नाही लागणार. तर अशा सगळ्या गोष्टी आहेत. तर आता कार सीट वगैरे तर पॅक केलेली आहे. स्विंगला फक्त पॅक करायचं आहे. तुम्ही बघू शकता हा बॉक्स म्हणजे असं वाटत होतं की नवीनच घेऊन दिलेला आहे. सो इथे बऱ्याच वस्तू असतात ज्या सेकंड हँड विकत घेतल्या जातात किंवा विकल्या देखील जातात. तर इथे आल्यानंतर काय काय गोष्टी अशा माहिती पडल्या ज्या इंडियामध्ये आपल्याला कधी माहिती नाही पडणार किंवा त्याचं महत्व पण तितकंसं कळत नाही. तर इंडियामध्ये अजून बऱ्याच लोकांचा दृष्टिकोन असा आहे की सेकंड हँड वस्तू म्हणजे कोणीतरी यूज केलेली आपण कसं यूज करणार आणि त्याला कमी व्हॅल्यू वगैरे दिली जाते. पण इथे आल्यानंतर कळालं की सेकंड हँड वस्तू पण नव्यासारखी वापरली जाऊ शकते. तर आम्हाला जेव्हा हे गोष्टी देण्यात आल्या होत्या असं वाटलंच नाही की त्या वापरलेल्या आहेत वगैरे. इतक्या छान प्रकारे त्या वापरल्या होत्या आणि आम्हाला वापरताना त्याच्यात काही कमीपणा नाही वाटला. सो आहे म्हणजे युजफुल आहे वस्तू. आणि महाग वगैरे वस्तू असतात तर प्रत्येक वेळी विकत घेणं सहज पॉसिबल नाहीये. त्याच्यामुळे चांगल्या गोष्टी पण कळाल्या की सेकंड हँड वस्तू पण चांगल्या असू शकतात असं. सो आता हा फोल्ड करणार आहे मी झोका आणि याच्यामध्ये पॅक करणार आहे. सो ॲज इट इज जसं नवीन असतं तसंच वाटतं कारण त्याच्याबरोबर पॅम्पलेट वगैरे ते सगळ्या गोष्टी पण दिल्या जातात. तर हळूहळू सगळं आम्ही आजच विकणार आहे. आजच आम्ही सगळ्यांना कलेक्शनसाठी बोलवलंय कारण 2 दिवसांनी आम्ही जाणार आहे. मग म्हटलं उद्याच्या दिवस जे थोडीशी राहिलेली साफसफाई ते पण करू कारण देताना घर आपल्याला अगदी क्लीन करून दिलेलं असतं. सो जाताना पण ते एक्सपेक्ट करतात की तसंच असावे. सो जेवढं लवकर आम्हाला सामान देता येईल तेवढं लवकर आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय जेणेकरून खाली घर झालं असेल तर साफ करायला पण चांगलं मिळेल. तर हा आम्ही इथे घेतलेला मिक्सर आहे कारण इंडियाने भरपूर मिक्सर आणतात पण इंडियाचे मिक्सर इकडे आल्यानंतर ट्रिप होतात. चालत नाही म्हणजे जास्त वाटण वगैरे करायचं असेल तर. म्हणून आम्ही गेल्या वर्षीच इथे घेतला होता हा मिक्सर. त्याच्यामुळे आणि चांगल्या कंडिशनमध्ये आहे अजून देखील. आणि इथे खूप मागणी असते म्हणजे मिक्सरला असे इंडियन टाईपचे जे मिक्सर असतात त्यांना स्पेशली. सो हा इंडियन टाईपचा आहे पण इकडचा आहे मिक्सर. त्याच्यामुळे जसं आम्ही पोस्ट टाकली तशी आम्हाला 4-5 इन्क्वायरी आले होते. त्याच्यामुळे पटकन विकला गेला मिक्सर. त्याच्यासाठी जास्त स्ट्रगल नाही लागला. सो आता थोड्याच वेळात ह्याचे पण येतील कलेक्शनसाठी. सो तो पण रेडी केलेला आहे. पण आता थोड्याच वेळात आम्ही जाणार आहोत शेजारी. तर का जातोय ते मी तुम्हाला सांगते. आम्ही जाणार आहे म्हणून सगळ्यांसाठी तर गिफ्ट घेतलेच आहे पण समियाचे जे इथे फ्रेंड्स आमच्याकडे रोज खेळण्यासाठी येतात त्यांच्यासाठी पण समियाने गिफ्ट घेतलेलं आहे. सो आता समिया त्यांना गिफ्ट घ्यायला देण्यासाठी चालली आहे त्यांच्या घरी. ते समियाने तिच्या चॉईसने घेतलेलं आहे. तिला कलरिंग आवडते सो तिने त्यांच्यासाठी पण कलरिंग किंवा क्राफ्ट असंच काहीतरी गिफ्ट घेतलेलं आहे. बरं झालं बघू. चॉकलेट दाखव. बरं दाखव. आणि या चॉकलेटचा बॉक्स पण घेतलेला आहे. हे जे द्यायचं होतं ते सगळं आमचं देऊन झालेलं आहे आजच्या दिवसामध्ये. फक्त आता उद्याचा दिवस आहे आणि परवा आम्ही निघू इथून. सो एकदम घर खाली झालेलं आहे म्हणजे आवाज आता एकदम रिकाम्या घरामध्ये कसा बोलल्यानंतर आवाज घुमून येतो तसा येतोय. पण ठीक आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कारण युनिक असा व्हिडिओ होता. इंडियातून येताना सगळेजण तयारी दाखवतात पण आम्ही आता UK मधून इंडियामध्ये चाललो तर काय तयारी असते ते दाखवण्याचा प्रयत्न केला. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटते तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.